मित्रांनो, तर परवाच्या दिवशी मी एक व्हिडिओ सोडला होता. म्हणजे माझ्या मनात काय असं काहीच नव्हतं. मी आपलं सहज नाही का, सहज एक डायलॉग टाकला आणि तो म्हटलं काय बघता, नजर लागेल करावर, असं सहज म्हणून मी तो व्हिडिओ सोडला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. ओके, व्हायरल झाला होऊ दे, चांगली गोष्ट आहे, मग आनंदाची गोष्ट आहे. ते पण काय नाही, कमिट तुम्हाला खरं सांगू का, 50 ते 60% कमिट चांगले आलेत, पण 30-40% इतकं घाण कमिट केल्यात, इतकं घाण कमिट केल्यात, बापरे. त्या कमिट वाचायची इच्छा पण नाही. ओके, चला जाऊ दे, ते पण कमिटचं पण जाऊ दे. ओके, आता ज्याचे त्याचे विचार जे ते बोलतात ते द्यायचा विषय, कारण हा सोशल मीडिया आहे. कुणाला काय वाटतं ते बोलतात. ते कसं असतं माहिती आहे का, आपल्या घरचं ठेवायचं लपून, दुसऱ्याच्या घरच्यांना बायकांना असं नावं ठेवायचं, अशी सवय. तर ते विषय सोडूनच देते मी, कारण सोशल मीडियामध्ये राहायचं म्हटलं तर म्हणजे ह्या गोष्टींना दुर्लक्षच करावं लागतं. ते टेन्शन घेतलं तर कसं व्हायचं मग आमचं. तर तो विषय झाला. दुसरा म्हणजे काय आहे माहिती आहे का, एकाने काय लिहिलं आहे माहिती आहे का, ही बाई इतकी नीच आहे असं लिहिलं आहे. अरे नीचपणा काय केलं मी? तुझं घरचं खाल्लं का? तू काय मला दिलं का? तू मला ओळखतो का? मी तुला ओळखते? त्या माणसाचं नाव घ्यायची पण माझी इच्छा नाही, म्हणून मी त्याचं नाव नाही घेतले. तो आपल्याला नीच बोलतो आणि त्याचं काय नाव घ्यायचं, ढिंडोरा पेटवायचा दलिंद्राच्या. अरे तू एखाद्या लेडीजला बोलताना विचार करून तरी बोलत जा. काय संबंध? आता बाकीचे असं तसं लिहितात, ठीक आहे, आम्ही तर इग्नोर करतो या गोष्टीला. नीच काय नीचपणा केलं बाबा? काय घरचं तुझं चोरलं का? तुझं काय काय केलं तुझं? हां, तुझं संपत्ती लुबाडली का? तुझं काय घेतलं? तुझं काय 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 संबंध काय तुझं? नीच बोलायला, एवढं नीच असा शब्द बोलतोस ना, तेवढंच तू नीच तू आहे. कारण आहे ना, समोरचं एक बोट केलं ना तर 3 बोटं स्वतःकडे असतात. त्यामुळं तूच नीच आहे. तू जे आहे ना, तू सगळं तूच आहे, मी नाही आहे. कारण माझं मनी नाही, ध्यानी नाही, आणि हे सोशल मीडियावर माझं काम आहे. मी व्हिडिओ काढायचं, ते मी माझं काम करत असते. जे बोलायचे ठीक आहे, बोलला तू, पण असं एवढं नव्हतं बोलायला पाहिजे होता. ठीक आहे, एवढं तेवढं आम्ही सहन करतो, पण नीच नीच म्हणजे काय, ते माझ्या मनाला खूप लागलं. पण तरी पण मी लागलं थोडं विचार केले, म्हटलं जाऊ दे, हाती चालता एक कुत्ते भोगते. ते कुत्ते पे काय ध्यान ठेवायचं नसतं, चालत राहायचं असतं. पुढं जायचं म्हणले की कुत्रे वाढणारे असतातच. त्या कुत्र्यांना काय बघायचं आहे का नाही, आपण आपलं चालायचंच असतं. तर चला जाऊ द्या. थँक्यू फॉर वॉचिंग. ओके, बाय.